एका 5 मिनिटाचा इथनं जे आपल्याला घरं दिसतात तिथनं ट्रेक केल्यानंतर तर बघा आपण तटबंदीजवळ पोचतोय राजमाची या गडाच्या. राजमाची गडावर वरती चढताना पहिल्याच बुरुजावरती बघा पाणी गडावरचं बाहेर निघायचं. बघा गडावरचं पाणी कसं त्या काळात बाहेर निघत असेल. बुरुजातून बाहेर निघतोय बघा, जवळपास 15 फूट आतमधून येतोय बाहेर, तुम्हाला तो प्रकाश दिसतोय बघा. आता गडावरती जातोय आपण. चला तर आता आपण गडावरती पोचायला काही क्षणात आपण गडावरती पोचू. आणि बघा मित्रांनो, पहिल्या दरवाजाजवळ आता आपण पोचलोय. आणि बघा जसं मी म्हणतोय प्रत्येक गडावरती पहिला दरवाजा जो असतो तो नक्कीच घुमावदार असतो. हा देखील तसाच आहे, गोमुख आकाराचा दरवाजा नक्कीच तुम्हाला दाखवतोय. तर असे दरवाजे का बनवले गेलेत तर तुम्हाला इथे देखील सांगतोय. कारण शत्रूने जरी गडावरती आक्रमण केलं तरी डायरेक्ट दरवाजावरती तोफगोळे किंवा शत्रू जेव्हा वरती चढतील, जेव्हा शत्रू गडावरती चढण्याचा प्रयत्न करतो तर दरवाजाचा एक खास आणि इंजिनिअरिंग त्यावेळेस इंजिनिअरिंगचं तिथं जागतं उदाहरण म्हणजेच बघा, समज आता शत्रू तिकडनं तोफेचा मारा केला तर तुम्हाला ही भिंत दिसते, ह्या भिंतेलाच तोफांचे गोळे लागतील. आणि दरवाजा बघा, हे भिंतेच्या आतमध्ये आहे दरवाजा, गोमुख दरवाजा. तर कारण असा एक आहे की शत्रू डायरेक्ट दरवाजावरती हल्ला करू शकत नाही, तर ह्या भिंतीवरती अगोदर मारा बसेल. आणि दुसरं कारण म्हणजे बघा जेव्हा शत्रू ह्या मार्गाने वरती येईल तर शत्रू जेव्हा इकडनं वरती येईल तर कधी पण ह्या असा मारा करेल तलवारीने. बघा असा मारा करेल जेणेकरून इकडे अटकण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, जर शत्रू तिकडनं आला तर तिथं फसण्याची शक्यता आहे. आणि जर मावळे आणि किंवा ज्या पहारेकरी महादरवाजाच्या इथे राहत होते तर त्यावेळेस बघा इकडनं आले तर बघा पूर्ण खुली जागा भेटते. बघा ही तलवार समजा आणि पूर्ण बघा खुली जागा भेटते, जवळपास 15 ते 20 फूट अशी खुली जागा भेटते. तर गोमुख दरवाजाचं हे 2 वैशिष्ट्य आहेत की शत्रू समोरून डायरेक्ट गडावरती दरवाजावरती तोफेचा हल्ला करू शकत नाही. आणि दुसरा की शत्रू वरता आला तर त्याला हात चालवण्यासाठी खूप कसरत करावी लागेल. आणि आपले मावळे जर इकडनं दरवाजाच्या बाहेर आले तर इकडनं त्यांना एकदम सोपं पडेल. तर हेच कारण आहे गोमुख दरवाजाचं बनवण्याचं. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला या आपण प्रवेश करतोय. आणि इथं बघा नक्षीकाम आहे फुलाचं बघा. तर हे बघा प्रत्येक गडावरती हे असं एक असतंच जिथं लाकडी कळा मकडी दरवाजा लॉक करण्यासाठी. बघा हे बघा खूप खोल आहे, जवळपास 20 ते 25 फूट आतमध्ये आहे. म्हणजेच बघा इकडं पूर्ण आतमध्ये अशी एक कडी लाकडाची पूर्ण अशी इथेशी लॉक करून, ज्या आपण आता कडी जशी दरवाजाला लॉक लावतोय त्या प्रकारे. आणि हे बघा हे तुम्हाला दिसत आहेत दरवाजांचे, ज्याला आपण आता बिजाखरी म्हणतोय. तर हे दरवाजांचे आहेत. आणि बघा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्यांना या देवड्या लागतात पहारेकऱ्यांसाठी दोन्ही साईडला. इकडे देखील आहे आणि इकडे देखील आहे. तर चला आपल्यांना पूर्ण गड फिरून
परतीचा प्रवास देखील सुरू करायचा आहे. गडावरती आल्यानंतर महादरवाजाच्या वरती आल्यानंतर एक बुरुज लागतोय, तो हा बुरुज बघा. आणि समोर आपल्याला दिसतोय तो पण बघा, समोर दिसतोय आपल्याला श्रीवर्धनगड. आणि आता आपण आहोत राजमाची गडावरती बघा. हा आहे पहिला बुरुज. नक्कीच इथून देखील एक रस्ता आहे. आपण बघा इथनं आलो म्हणजे तुम्हाला ही नदी दिसते, कर्जत उल्हास नदी. तर आपण पूर्ण 2 तास ट्रेक करून इकडनं असं आलो या गावामध्ये आणि इथनं वरता आलो. आणि समोर दिसतो आपल्याला श्रीवर्धन आणि राजमाची. चला पुन्हा गड फिरूया. आल्यानंतर असे आपल्याला छोटे छोटे अवशेष दिसत आहेत, तशी काहीतरी असेल पडझड झाले. आता आपण राजमाची गडाच्या टॉपवरती आहेत आणि समोर आपल्याला बघा खंडाळा लोणावळा शहर दिसतंय, सिटी दिसतंय बघा. हे पूर्ण तुम्हाला दिसतंय बॉलिवूड स्टारचे बंगलो आहेत या साईडला बघा. हे आणि बघा इकडे तुम्हाला दिसतोय तो हे दिसतंय तुम्हाला ते एक्सप्रेसचे जे कर्जतवरून खंडाळा लोणावळा पुण्यासाठी जातं ते एक्सप्रेस. आणि बघा आपल्या खालीच आहे ही तटबंदी आणि इथं आहे पाण्याचा हाऊस बघा. आता आपण सर्वात टॉपला आहे आणि बघूया अजून टॉपवरती बघा. वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, कोरीव पायऱ्या. आणि वरती आल्यानंतर बघा इथे समोरच दिसतोय तुम्हाला संपूर्ण पडझड झालेली तटबंदी, वाडे असे आहेत. आणि हे काय आहे तुम्हाला नक्कीच इथे गेल्यानंतर दाखवतो आणि सांगतो. त्या जागेवरती प्रवेश करतोय आणि चौकोटीच्या वरतीच आपल्याला दिसतंय ती गणेशाची कोरीव मूर्ती. हे बघा, श्री गणेशाय नमः. आणि बघा आतमध्ये असं काय आहे. समोर आपल्याला दिसते ती महादेवाची पिंड. हे बघा. तर मित्रांनो बघा, तुम्हाला या जागेचं दृश्य तर दाखवलं, परंतु ही जागा काय आहे त्याची माहिती गुगलवरती पण नाही. आणि मी आत्ता इथं बघितली की पाटी पण नाही या जागेवरती कोणती लावलेली. परंतु महादेवाची पिंड आहे आतमध्ये आणि चौकटीला गणेशाचं फोटो आहे. आणि बघू आता पुढे गेल्यानंतर वास्तू आहे कुठली तरी, पूर्ण माहिती नाही आहे काय आहे बघा. पूर्ण तटबंदी आता नव्याने उभारली आहे. नक्कीच सदर किंवा राजवाडा असू शकतो. तर इथं आहे इथं एक मोठं पाण्याचं टाकं आहे आणि नक्कीच ती त्याच्या समोरच काही सूचना फलक लावलेत. तर गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या समोरच महादेवाची अशी एक भली मोठी पिंड आहे आणि इथे देखील तशीच आहे बघा. आणि इथे देखील एक सूचना फलक लिहिलं आहे बघा. मित्रांनो आपला गड आता पूर्ण फिरून झाला आणि आता गडाची शेवट करताना बघा निसर्गाने आपल्याला एक देणगी दिली, ते म्हणजे हे बघा, ही धुक्याची चादर बघा. पूर्ण आता धुक्क या गडावरती पसरतो आणि बघा निसर्गाचा अजून एक इकडे ऊन पडला आहे आणि ह्या पूर्ण साईडला धुकं आहे बघा इकडे.
आणि बघा श्रीवर्धनगड पूर्ण आता धुक्याच्या चादरीमध्ये झाकत चालला आहे. तर चला मित्रांनो, पूर्ण गड राजमाची किल्ला फिरून झाला आपला. जेवढं गडावरती ऐतिहासिक जागा आहेत, छोटी छोटी मंदिरं आहेत, पाण्याची तळं आहेत, पडलेले राजवाडे आहेत आणि बघा माझ्या मागं पण असंच एक मंदिर आहे. तर पूर्ण गड फिरायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतात, चढायला 10 मिनटं लागत आहेत. म्हणजेच अर्ध्या तासामध्ये तुम्ही पूर्ण राजमाची गड हा फिरू शकता ट्रेक करून. आणि तर चला, ब्लॉग कसा होता कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया असाच एका सह्याद्रीच्या पर्वतरांगेतल्या बसलेल्या महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉरवर्ड करून मित्रांना देखील सांगा सबस्क्राईब करा. आपला आदिवासी मावळा अशी ट्रेकर गड किल्ले ट्रेक करून आपल्यापर्यंत पोचवतोय. तर त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ ब्लॉग शेअर करा. आणि चला रजा घेतोय तुमची. तर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि मानाचा जय आदिवासी.